म्हणते की त्यांच्या घरी जो बैलांचा गोठा आहे गोठ्यामध्ये 4 वर्ष सतत ते गोठ्यात शिंपडणं करायचं. म्हणून या त्रासासाठी आई म्हणते की त्यांच्या घरातले 3 बैल देखील मेले. या कारणास्तव आई आता त्या शिबिरात भाग घेतला. आता शिबिर करून गेल्यानंतर 1 महिना झालेला आहे. 1 महिन्यामध्ये एकही दिवस त्यांच्या गोठ्यामध्ये शिंपड पडलं नाही. ते आता व्यवस्थित आहे. 4 वर्ष झाली. हो 4 वर्ष झाली. तुमच्या गोठ्यामध्ये रक्त पडलेलं असायचं. रक्त पडलेलं असायचं. जिवंत रक्त पडलेलं असायचं. तेच ना, जिवंत रक्त म्हणजे रक्त पडलेलं असायचं. 4 वर्ष झाली. या त्रासासाठी तुम्ही काय भक्तांकडे वगैरे गेला की नाही? भक्तांकडे नाही गेलो. भक्तांकडे वगैरे गेला नाही? त्यांना सांगा का म्हणजे आम्हाला नाही होत असं सांगितलं. भगत सांगायचे की आम्हाला नाही होणार ते रक्त बंद करायला. या त्रासासाठी तुम्ही शिबिर मध्ये भाग घेतला आणि शिबिर पासून घरी गेल्यावर तुम्ही चेक केलं तेव्हापासून रक्त पडलं नाही. 4 वर्ष कंप्लीट रक्त पडत होतं बरोबर. पण ज्या दिवशी तुम्ही शिबिरातून घरी गेला तेव्हापासून रक्त आता पडत नाहीये. नक्की खरं कोणा ते बंद केलं? सैतानी रक्त कोणा बंद केलं? येशू देवाने बंद केलं. काही म्हणते की 4 वर्ष झाले त्यांच्या गोठ्यामध्ये रक्त पडलेलं असायचं आणि 4 वर्षामध्ये 3 बैल मेले. किती? 3 बैल पण मेले. भक्तांकडे गेल्या, भक्तांना सांगितलं पण भगत बोलले की आम्हाला नाही जमणार करायला. शेवटी ही आई शिबिर मध्ये आली आणि शिबिर करून गेली. तेव्हापासून गोठ्यामध्ये रक्त पडण्याचं बंद झालं आणि आता व्यवस्थित आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाची इच्छा पूर्ण केली? देवाने, प्रभू येशूने. प्रेज द लॉर्ड. टच